नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा. राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू होती. ज्येष्ठ नेत्यांच्या नाराजीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे मोठी घडामोड घडली आहे. मागील 24 तासांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोणालाही भेटले नाहीयेत. अजित पवार नॉट रिचेबल असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांमध्ये आता नाराजीचा विस्तारही होऊ लागलाय. महायुतीने आपल्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करताना धक्कातंत्राचा वापर केलाय. त्यामुळे या तिन्ही पक्षातील इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी असल्याचं दिसून आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच करण्यात आलाय. यानंतर महायुतीतील मित्र पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरल्याचं पाहायला मिळतंय. केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी आपल्या पक्षाला मंत्रिपद दिलीच नाहीत, तसेच आपल्याला शपथविधी सोहळ्याला बोलावलं देखील नाही अशी खंत व्यक्त केली आहे. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी पुणे दौऱ्यादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना ही आपली चूक झाल्याची जाहीर कबुली दिली आहे. नागपूरच्या राजभवन येथे 15 डिसेंबरला मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज म्हणजे 17 डिसेंबरला पत्रकार परिषद घेऊन सामूहिक आमरण उपोषणाच्या तारखेची घोषणा करण्यात असल्याचं सांगितलंय. ज्यांना स्वतःच्या मनाने सामूहिक आमरण उपोषणाला बसायचंय त्यांनाच उपोषणाला बसवलं जाईल असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय. लोणावळा येथे परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी मावळ तालुका आणि युवा आघाडी यांच्या मार्फत निषेध आंदोलन. परभणी येथील घटनेचे पडसाद आता ठिकठिकाणी उमटत असल्याचं पाहण्यास मिळतंय. महाराष्ट्र बंदचे आवाहन केल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी या बंदला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय. याच पार्श्वभूमीवर लोणावळा येथे आज वंचित बहुजन आघाडी मावळ तालुका आणि युवा आघाडी यांच्या मार्फत लोणावळा पोलीस स्टेशनला पत्र देत निषेध आंदोलन करण्यात आलंय. काल 16 डिसेंबर रोजी बांगलादेशात 53वा विजय दिवस साजरा करण्यात आला. तेव्हा भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ बांधलेले आशुगंजचे युद्ध स्मारक निर्जन राहिले. मात्र दुसरीकडे ढाक्याच्या रस्त्यावर उतरत लोकांनी भारत आणि पंतप्रधान मोदींविरोधात उघडपणे घोषणाबाजी केली आहे. भारताचे पंतप्रधान मोदी आणि बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधातही आक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्या आहेत. छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी टोकाची भूमिका घेतली होती. मात्र आता त्यांना ही भूमिका महायुतीने घ्यायला लावल्याचं स्पष्ट झालं असून आता त्यांनी मंत्रिपदासाठी कितीही आदळआपट केली, अश्रू ढाळले तरी त्यांना कोणी विचारणार नाही. आता त्यांना वाऱ्यावर सोडण्यात आलं असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. आळंदी ग्रामीण येथील चोली खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील वडगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कचरा रस्त्यावर आल्याने तेथील रस्ता अरुंद झालाय. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतोय. तसेच नागरिकांना ये जा करताना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतोय. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढीग आल्याने त्या भागातून नागरिकांना चालण्यासाठी ही कसरत करावी लागते. सातत्याने या भागात मोठ्या प्रमाणात कचरा असतो. जॉर्जियामधील गुदावरी या ठिकाणी असलेल्या स्काय रिसॉर्ट मध्ये वायू गळतीमुळे 11 भारतीयांचा मृत्यू झाल्याची घटना खळबळ उडवणारी ठरली आहे. कार्बन मोनॉक्साईड वायू गळतीमुळे हे 11 भारतीय मृत्युमुखी पडल्याची माहिती जॉर्जियाच्या माध्यमांनी दिली आहे. या घटनेनंतर 11 भारतीयांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक तपास करण्याचा निर्णय जॉर्जिया सरकारने घेतलाय. हिवाळ्याच्या थंडीत धुके प्रदूषणामुळे दिल्लीत अक्षरशः भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्लीतली वाढत्या वायू प्रदूषणामुळे सरकारने पुन्हा एकदा ग्रेडेड रिस्पॉन्स ऍक्शन प्लॅनचे निर्बंध लागू केलेत. काल रात्री दिल्लीचा सरासरी AQI ने 400चा टप्पा ओलांडला होता. अखेर सरकारने GRAP 4 चे निर्बंध लागू केलेत. दिल्लीत शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच बांधकामे, रस्त्याची कामे, बोरिंग, ब्लास्टिंग अशी कामेही सक्तीने बंद असतील. प्रशासनात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांचे लेखन साहित्य समाजापुढे यावे या उद्देशाने पहिल्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. शुक्रवारी दिनांक 20 डिसेंबर ते रविवार दिनांक 22 डिसेंबर 2024 या कालावधीत पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर येथे हे संमेलन होणार असल्याची माहिती मिळते. याबाबतची माहिती संमेलनाचे निमंत्रक सुनील महाजन यांनी दिली. या संमेलनाच्या अध्यक्षपदी यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले स्वागताध्यक्ष असणार आहेत. वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.